महाराष्ट्र राज्य शाळांच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी विधान भवनात पार पडलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीच्या आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली। नगरपालिकेत कागदपत्र मिळविण्यासाठी नागरिकांची धावपळ आता थांबणार आहे। 15 ऑगस्ट पूर्वी मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत। या निर्णयामुळे नगरपरिषदांचे कामकाज पूर्णपणे डिजिटल, पारदर्शक आणि पेपरलेस होणार आहे। फाईल ट्रॅकिंग, डिजिटल स्वाक्षरी, ऑनलाईन मंजुरीसह नागरिकांना जलद सेवा मिळणार आहेत। कामाची मुदत चुकल्यास संबंधितांवर कारवाई देखील होणार आहे। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाडमध्ये बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आश्लेषा नक्षत्राने पुन्हा मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे, मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे। नाशिक जिल्ह्यात बहुतेक धरणे ओव्हरफ्लो झाली असताना येवल्यात मात्र भर पावसाळ्यातही 12 गावे आणि 23 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। समाधानकारक पाऊस न झाल्यास पुढील काळात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची शक्यता आहे। देवड्याच्या वासोडमध्ये पोलिसांनी अवैध वाळूने वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा सिनेस्टाईल पाठलाग, चालकासह वाहन घेतले ताब्यात। पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच चालकाने कुठलीही पर्वा न करता सुसाट आणि बेदरकारपणे ट्रॅक्टर चालविला। पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी ट्रॅक्टर चालकाने वाहन आडमार्गे नेले, मात्र पोलीस कर्मचारी चंद्रकांत पवार यांनी धाडस दाखवत पोलिसांच्या वाहनातून उतरून धावत्या ट्रॅक्टरवर चढून ट्रॅक्टर चालकाच्या मुसक्या आवळल्या। नेहमीच वादळी ठरणाऱ्या मालेगाव महापालिकेच्या महासभेत रस्ते, गटारांची दुरावस्था, आरोग्य, शाळा इमारती दुरावस्था, जन्मदाखल्यांबाबत नगरसेवक आक्रमक झाले, तर मोकाट जनावरांच्या प्रश्नावर शिवसेना नगरसेवकांनी महापौर नसरीन शेख यांच्यासमोर फलक झळकावत सभागृहाचे लक्ष वेधले। आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगावमध्ये विविध भागात शुद्ध पिण्याचे पाणी वॉटर प्लांटचे युवा सेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान, नांदगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते। या प्लांटमुळे नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे। चांदवड नगर परिषदेतील कथित घनकचरा गैरव्यवहार प्रकरणी सत्ताधारी शिवसेना भाजप आमने सामने आलेत। घनकचरा ठेक्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी व शिवसेना नगरसेवकांनी केला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचा दावा केला, तर भाजपाने हा आरोप फेटाळला। या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करण्याचे सुतोवाच नगराध्यक्ष वैभव बागुल यांनी दिलेत। मनमाडमध्ये आठवडी बाजारातील भाजी विक्रेत्यांकडून पालिकेकडून नेमलेल्या ठेकेदाराकडून पावती न देता अवाजवी शुल्क वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली। मनमाडमध्ये GNMA कोर्स फक्त 9,999 मध्ये, पात्रता 12वी पास नापास, सिद्धी पॅरामेडिकल। संपर्क क्रमांक 9823 25 53 55 91 45 15 59 55। द न्यूजचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा। जनश्रद्धा न्यूज, जनतेच्या समस्यांचे स्पष्ट प्रतिबिंब। आमच्या जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ताज्या घडामोडींसाठी अपडेट रहा।